आम्हाला तुम्ही अंधभक्त म्हणू शकता आणि त्यांचे काम बघून आम्ही पण अभिमानाने सांगतो आम्ही नरेंद्र मोदींचे अंधभक्त आहोत। साहेब म्हणतात मैं गरीब था, साहेबांची गाडी आज 27 कोटींची, साहेब म्हणते मैं गरीब था, 1027 कोटी रुपये जवळपास त्यांचं विमान आहे, साहेब 10-10 लाख रुपयाचा आज जॅकेट घालताय। तर गावाकडे आम्ही ते बॅनर घ्यायलो, पेंट मारालो, अबकी बार 40 पार, म्हणजे आम्ही त्याच्यातच बेजार कि मैं मेट्रो से जब मैं कोलकाता जाता था बचपन में, ठीक आहे, तर साहेबांचं वय कधी होतं 34 वर्ष होतं। मेट्रो कधी आली 1984 बरोबर, साहेब तेव्हा होते 34 वर्षांचे, मग 34 वर्षाचे मोदी साहेब बचपनमध्ये होते का हो? राहुल गांधींचं एक स्टेटमेंट आहे की इधर से आलू डालूंगा उधर से सोना निकालूंगा। त्या मला मित्राच्या बुद्धीची खरंच क्यू येते, कारण की मी तो व्हिडिओ लगेच 2 मिनिटात सर्च केला की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असं बोलले होते, आपण देश को इस तरह लेकर जाएंगे की इधर से आलू डालेंगे उधर से सोना निकलेगा। पंतप्रधानांच्या भाषणात ऐकला असावा। पंतप्रधान असं म्हणतात की दरभंगा में हमने एम्स चालू किया, त्या ठिकाणी अनेक लोक गेले, तर अक्षरशः आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल, त्या ठिकाणी तलाव आहे तलाव। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची घोषणा जी आहे ती झालेली आहे। महाराष्ट्रासह देशभरामध्ये निवडणुकांचं जे वातावरण आहे ते वातावरण पाहायला मिळते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमकं कट्ट्यावर तरुणांची काय चर्चा चालते या सगळ्या संदर्भाचा आढावा आज आपण घेणार आहोत। नमस्कार, मी सागराल कुंटे, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कट्ट्यावरच्या चर्चा, राजकारण आणि निवडणुका या सगळ्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत। काय नेमका चर्चा चालतात, तुझ्यापासून सुरुवात करूयात, तू खूप लपण्याचा प्रयत्न करतोस, पुढे काय चर्चा चालतात कट्ट्यावर निवडणुकीच्या संदर्भामध्ये? आता काय असतील एवढे म्हणजे चर्चा ज्या चालतात त्या असतात, काही पर्टिक्युलर पार्टीचे समर्थक असतात, काही तू कोणाचा समर्थक आहेस? बीजेपी, ऑफकोर्स बीजेपी। काय काय तुमचं म्हणजे काय घोषणा आहे यावेळीची? काय अबकी बार 400 पार 400 पार हां जाणार 100%? 100%। काय पॉलिसी 400 पारमध्ये घेऊन जायची? पॉलिसी दादा सांग रे। तू म्हटलं ना 400 पार घेऊन जायचं, मग तू सांगितलं पाहिजे ना काय पॉलिसी आहे 400 पारची? कामं करायची, जे पक्ष आहे तो कामं करणार, आणि जे मागं जसं 300 पारची घोषणा दिली ती तसं यावेळी ह्या 300 पारची घोषणा दिल्यानंतर काय कामं झाली? खूप कामं झालेत, जसे की दादा बघायचं म्हणलं तरी ग्राउंड लेवलला जसे ते म्हणले, आता भले त्यांच्या एरियामध्ये नसतील झाले पण पुण्यामध्ये मला दिसतात झालेलं आहे। मेट्रो आली, परत युनिव्हर्सिटीजमध्ये वाढ झाली, युनिव्हर्सिटीजमध्ये वाढ झाली आहे म्हणजे कुठल्या युनिव्हर्सिटी नावं सांग? युनिव्हर्सिटी कोणत्या युनिव्हर्सिटीज म्हणजे मला म्हणायचं आहे दादा की पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीज नाही, जे न्यू पॉलिसी वगैरे आता झाली युनिव्हर्सिटीच्या ज्या एज्युकेशन पॉलिसीज वगैरे आहेत त्याच्यात खूप छान म्हणजे असं युनिव्हर्सिटीमध्ये वाढ झाली असं त्याचं म्हणणं आहे। नवीन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असेल की युनिव्हर्सिटी असतील, नवीन कुठल्या युनिव्हर्सिटी सुरू झालेल्या आहेत? नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून ज्या पण कॉलेजचे ग्रुप असतात त्यांना युनिव्हर्सिटी म्हणून किंवा विद्यापीठ म्हणून मान्यता गव्हर्नमेंट देणार आहे। आणि 2025ला जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंट होईल त्यावेळेस भरपूर नवीन विद्यापीठं आपल्याला उघडलेली दिसतील। त्या माध्यमातून जे पण विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, म्हणजे आता जर आमच्या गावाकडं जर बघितलं तर आम्हाला बामू युनिव्हर्सिटी होती, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, तर आमच्या गावापासून तर विद्यापीठ 60 किलोमीटर आहे। आम्हाला जर काही प्रॉब्लेम आला समजा आमच्या गावाकडच्या खेड्याकडच्या मुलांना, तर 60 किलोमीटर युनिव्हर्सिटीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जावं लागतं, तर हा खरंच प्रॉब्लेम आहे। आणि ज्यावेळेस गव्हर्नमेंट असे ग्रुप बनवून किंवा जवळचे एका तालुक्यामधल्या गावांना युनिव्हर्सिटीचा दर्जा देईल त्यावेळेस विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवीन संधी उपलब्ध होतील आणि जे प्रॉब्लेम आत्ता येत आहेत ते येणार नाही असं मला वाटतं। नवीन युनिव्हर्सिटी जरी यांनी सांगितलं असेल की नवीन युनिव्हर्सिटी उघडल्या, मात्र कोणत्या उघडल्या याचा डाटा मात्र या तरुणांकडे नाही आहे। मात्र युनिव्हर्सिटीच्या संदर्भामध्ये विषय निघाले आहेत, काय सांगशील नवीन युनिव्हर्सिटीच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काय भाष्य केलं त्याच्यावर? नाही, त्याच्याबद्दल काही तेवढी मला माहिती नाही। हा पण शैक्षणिक धोरण आलेलं आहे, त्याच्यापासून नक्कीच विद्यार्थ्याला काहीतरी लाभ होणार, आणि जे जुन्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठेतरी चुकीच्या होत्या, त्याला नवीन काही ना काही चुकीचं असतं त्याच्यामध्ये बदल करून त्या नवीनच विद्यार्थ्याला लाभ मिळेल असं मला वाटतं। एज्युकेशनच्या विषयाला घेऊन चर्चा चालू असताना एक विद्यार्थी म्हणून नव्या युनिव्हर्सिटीचं त्यांनी सांगितलं की नवीन युनिव्हर्सिटी आहे किंवा नव्या एज्युकेशन पॉलिसी आहेत, काय अधिकचे गुण आहेत, काय मायनसचे गुण आहेत, वजाचे गुण आहेत, काय सांगतात? त्याने युनिव्हर्सिटीचा जो विषय आहे मला वाटतं तो पंतप्रधानांच्या भाषणात ऐकला असावा। पंतप्रधान असं म्हणतात की दरभंगा में हमने एम्स चालू किया, त्या ठिकाणी अनेक लोक गेले, तर अक्षरशः आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल, त्या ठिकाणी तलाव आहे तलाव, काहीच नाही आहे। ही सत्य परिस्थिती त्यांच्यापर्यंत आहे का, ही गोष्ट त्यांनी विचार केला पाहिजे। न्यू एज्युकेशन पॉलिसी संदर्भात बोलले, अजूनही ती इम्प्लिमेंट झालेली नाही, ती एक गोष्ट आहे। त्याच्यानंतर असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा झाली। मोदींवर त्यांनी आरोप केला आहे, त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितलं तिथं तलाव आहे असं त्याचं म्हणणं आहे। मी तर काही ते भाषण ऐकलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही, पण
नक्की आता तो बोलत असेल, मी बघेल ते नक्की आणि त्याच्यावर विचार करेल. पण इधर से राहुल गांधींचं एक स्टेटमेंट आहे की इधर से आलू डालूंगा उधर से सोना निकालूंगा. तर असं बोलणं आता मलाही माहिती ते काय बोलतील का, हे नरेंद्र मोदींचं स्टेटमेंट आहे, राहुल गांधींच्या तोंडात कोणतं टाकलं तुला माहिती तर परत कसं नाही. असं विरोधक टीका करता, आम्ही टीका पण ऐकतो, आम्ही दोन्ही बाजूंनी चर्चा ते करतो. भाषण पूर्ण ऐकलं होतं का? हो नक्की ऐकलं होतं. कोण बोललं होतं, काय त्याचा संदर्भ काय होता? राहुल गांधीच बोलत होते की नरेंद्र मोदी असे बोलले, पण नरेंद्र मोदींचं कुठलंही असं बोलण्याचं भाषण नाही आहे. त्यांनी राहुल गांधींनी जर असेल तर दिलं पाहिजे, लोकांसमोर ते भाषण पण आणलं पाहिजे आणि ज्या चुकीच्या गोष्टी त्या नक्कीच समोर आल्या पाहिजे असं मला वाटतंय. इधर से आलू डालूंगा तो उधर से सोना निकलेगा अशा पद्धतीचा जो आरोप आहे त्यांनी केलेला आहे. काय सगळी त्या संदर्भामध्ये माहिती आहे ते सांगशील का? त्या मला मित्राच्या बुद्धीची खरंच क्यू येते, कारण की मी तो व्हिडिओ लगेच 2 मिनिटात सर्च केला. तुम्ही जर म्हणत असाल तर मी व्हिडिओसुद्धा प्ले करायला तयार आहे. खान सरांनी याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. अनेक जी लोक होते त्या ठिकाणी ते स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग हेच जे कोणी लोक आहेत ज्याला आपण अंधभक्त असं म्हणतो, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, थोडंही खोटं नाही, तेच खरं आहे. ही लोक काय करतायत, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाले, युनिव्हर्सिटी कुठल्या मानल्या माहिती का, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, हे लक्षात आलं पाहिजे. आधी तुम्ही याच्यावर पडताळणी करा, लगेच व्हिडिओ लावतो, काय अडचण नाही. 1 मिनटं, हा तो व्हिडिओ आला होता. हां एक मिनट तो व्हिडिओ मला सापडत नाही आहे. हां व्हायरल बनावा, थोडा मोठा व्हिडिओ होईल तो. जमलं, जाहिरात आलेली आहे. काय व्हिडिओ आहे जाहिरात होईपर्यंत काय व्हिडिओ ते सांग. हां तोच व्हिडिओ, त्याच्यामध्ये ते ABP लाईव्ह, ABPने ते व्हिडिओ केलेला आहे, ज्याच्यामध्ये तो चेक करून आता मी स्किप केलं आहे. राहुल के वायरल वीडियो का सच आपको दिखाने राहुल के वीडियो का सच देखिए आप, मेरे भाई ने भी सुनना चाहिए ये बात. उस भाषण में मोदी के किसी भाषण का जिक्र किया था, लेकिन राहुल गांधी के विरोधियों ने राहुल के इस भाषण को ऐसा तोड़ मरोड़ के पेश किया कि अर्थ का अनर्थ होने लगा. ABP न्यूज आपको दिखाने जा रहा है राहुल गांधी के भाषण का सच. म्हणजे ते एकंदरीत तो व्हिडिओ तू पाहिलेला आहे, काय आहे ते, म्हणजे त्या व्हिडिओ मागची सत्यता काय आहे तुमच्या? नाही हे व्हिडिओ लावला तुम्ही जर बघू शकता. हे व्हिडिओ त्यांचं म्हणणं होतं राहुल गांधींनी. विषय असा होता की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असं बोलले होते, आपण देश को इस तरह लेकर जाएंगे की इधर से आलू डालेंगे उधर से सोना निकलेगा. तो त्याच पद्धतीनं राहुल गांधी म्हटले की माननीय पंतप्रधान बोलते हे की इधर से आलू डालेंगे उधर से सोना निकलेंगे. ह्या गोदी मीडियानं काय केलं, तेवढाच व्हिडिओ एडिट केला आणि तेवढाच टाकला. आणि माझ्या बंधूंनी काय केलं, तेवढाच व्हिडिओ बघितला आणि मीडिया पुढे आले. पण आता ही बातमी मीडियाचीच आहे ना, जी गोदी मीडियाचे ना. काही थोडे पत्रकार जर सोडले तर सर्वस्व विकलेले आहेत ना. ABP चॅनल त्यांचंच आहे ना, स्पष्टपणे सांगू शकतो, त्यांनीच बातमी आहे ना. हे बघा ना रे तुम्ही, का असं करता तुम्ही? बघा व्हिडिओ बघायचा असलं तर पाठवतो नाही तुम्हाला. तुम्हालाकडे जी माहिती आली आहे ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं आलेली आहे. नवीन युनिव्हर्सिटी सुरू झाली आहे का? याबद्दल मला काय माहिती नाही दादा, म्हणजे जे ते व्हिडिओचं वगैरे म्हणले त्याबद्दल मला जास्ती काही माहिती नाही. काय सांगशील? ते बोलू शकता का व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून आलेली, आणि त्यांच्यासाठी आता विरोधकांना काही बोलण्याला हे राहिलेलं नाही आहे. तर ते आणि अंधभक्त तर हा नरेंद्र मोदींनी आम्हाला आश्वासन दिलं होतं 370 ते पूर्ण केलं, राम मंदिराचं दिलं होतं ते पूर्ण केलं. आम्हाला तुम्ही अंधभक्त म्हणू शकता आणि त्यांचे काम बघून आम्ही पण अभिमानाने सांगतो आम्ही नरेंद्र मोदींचे अंधभक्त आहोत. अंधभक्त याच्यामुळे आहोत, म्हणजे अंधभक्त स्वतःला म्हणून घ्यायला तुम्ही तयार आहात? काही अडचण नाही आहे. जर काम होत असतील आणि जर देशाचे इतके काम होत असतील, आम्हाला कोणी डिवचतंय अंधभक्त म्हणतंय, आम्हाला काही हरकत नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जातोय आणि आम्ही नरेंद्र मोदींच्या मागे खंबीरपणे उभे आहे. देशाची जनता उभी आहे आणि येणाऱ्या काळात अजून चांगले काम होतील नरेंद्र मोदींच्या याच्याखाली, असं आम्हाला वाटतंय. 370 कलम हटवलेला आहे, त्याच्यानंतर राम मंदिर बांधलेलं आहे. एकंदरीत ह्या सगळ्या कामामुळे जर का आम्हाला कोणी अंधभक्त म्हणत असेल, मोदींचं समर्थन केलं, तर आम्ही स्वतःला अंधभक्त म्हणून घेण्यासाठी तयार आहोत, अशा पद्धतीची त्यांनी टीका केलेली आहे. काय सांगशील, स्वतःला अंधभक्त म्हणून घ्यायला ते तयार आहे? आता ते जर त्यांनी म्हणलेलं आहे की आम्ही म्हणून घ्यायला तयार आहे, कुठेतरी ते असंच झालं की म्हणतात ना की नेता पुढं आणि कार्यकर्ते आम्ही चटाई उचलायला. आता तुम्ही मागे शिक्षणाचं म्हणलं, शिक्षण युनिव्हर्सिटी वगैरे सगळ्या ह्या गोष्टी जर बघितल्या तर एकंदरीत या शहरातल्या गोष्टी आहेत. मग गावाकडे काय व्हायले, तर गावाकडे आम्ही ते बॅनर घ्यायलो, पेंट मारायलो, आपकी बार 40 पार, म्हणजे आम्ही त्याच्यातच बेजार. बरोबर आहे का नाही? आम्ही तेच करायचं आणि सगळं येणार कुठं तर ते शहराकडं. ग्रामीण भागात काय कोणतंच नाही. तुम्ही काय केलं हे ते केलं, आम्हाला काय करायचं त्याच्याशी? आम्हाला शेतात जायला बी प्रश्न पडला आहे, त्याच्यातनं काही येईनाच झालं आहे. मग आम्ही जायचं काय, कुठं काय करायचं? मग ह्याच्या पलीकडे तुम्ही सगळे घोषणा करणार, सगळं करणार, पण आमच्यासाठी काय? आम्हाला राहुल गांधी बी कळत नाही ना आम्हाला मोदी बी कळत नाही, कारण की आमच्याकडे TVच नाही. आम्ही शेतातले येतं, आम्ही रानातले येतं, मग आमच्यासाठी काय?
तुम्ही अन्नभक्त म्हणून तयार केले तर आम्ही कोणता भक्त म्हणावं स्वतःला? तुम्ही आमच्यासाठी काहीच देणं झाले हा प्रश्न तुम्ही त्यांना एकदा विचारा. 400 पारची घोषणा आहे. 400 पारची घोषणा घेऊन जाताना मात्र देणार काय असं त्यांनी विचारलेलं आहे. भरपूर काही दिलं आहे देशाला. 40 कोटी लोकसंख्या आहे. त्या 9 वर्षामध्ये दारिद्र्य रेषेच्या खाली होती, ती दारिद्र्य रेषेतून बाहेर आलेली आहे. उज्ज्वला योजना किती लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्या बाहेर आहे? 40 कोटीच्या आसपास. मी एक्झॅक्ट आकडा नाही सांगू शकत. 40 कोटीच्या आसपास आहे. उज्ज्वला योजनाच्या माध्यमातून अनेक महिलांना गॅस दिलेली आहे गव्हर्नमेंटने. अनेक योजना आहे, जनधन योजना आहे. गॅसला सबसिडी चालू आहे का? सबसिडीचं मला काही आयडिया नाही आहे, कारण की आता ते गावाकडं तर गॅस वगैरे असलं आम्ही ते काही यूज करत नाही, तर ते काही सांगू शकत नाही. पण अशा अनेक योजना आलेल्या आहे ज्यांनी गरिबांचा, शेतकऱ्यांचं कल्याण झालेलं आहे असं मला वाटतं. त्यांनी सांगितलं की बहुतांश लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलेलं आहे. आकडा देखील त्यांनी सांगितलेला आहे. काय सत्य परिस्थिती यातली तुला काय वाटतं? आकडा सांगताना पण तो काय म्हटला, आम्ही शुअर नाही आहे. पहिलेच त्यानं स्पष्ट केलं की मी अंधभक्त आहे, म्हणून मी काही त्याच्याकडून अपेक्षाही करत नाही की त्याला आकडे सांगावी, पहिली गोष्ट. आणि अजून तुमचा प्रश्न मी विसरलो, काय होता प्रश्न? गॅस संदर्भामध्ये महिलांना गॅस देखील दिलेले आहेत. बरोबर आहे ना, गॅस त्यांनी दिले. 1 रुपयामध्ये उज्ज्वला योजना आणली, पण साधं लॉजिक आहे. 430 रुपयाचं मी स्वतः आणायचो, वडिलांच्या मागे गाडीवरती बसायचो, असा गॅस घेऊन यायचो. 9 वर्षांपूर्वीची गोष्ट करतो आहे. 430 रुपये द्यायचं. सॉरी, माझे वडील घरी 500 रुपये ठेवायचे. गॅस घरी कधी कधी घरी यायचा, तर त्याच्यातले 100 रुपये उरायचे. 400 रुपयाचा गॅस होता. ठीक आहे. आता मागच्या 9 वर्षांमध्ये आज गॅस कितीवर आला आहे? काल परवा साहेबांनी 100 रुपयानं कमी केला आहे. आणि यांनी लगेच व्हिडिओ व्हायरल केले, फोटो 100 रुपयानं कमी केला आहे, बहिणो केली मोदी की खुशखबर झाले. अंधभक्त लगेच हे झाले. मग ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. आज जी महागाई वाढली, त्याच्या किचनमध्ये तेल पण येतं ना, त्या पण गोष्टी बघा ना, डाळी पण येतं, त्या पण बघा ना. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्यासुद्धा बघितल्या पाहिजे ना. मी ह्या विद्यार्थ्यांना असू द्यात किंवा ह्या लोकांना आपल्या माध्यमातून खरंच सांगाल की थोडा विचार करा. तुम्ही स्वतः मानून नका घेऊ ना की अंधभक्त आहेत. तुम्ही भक्त कुणाचे असला पाहिजेत? खरं तर भक्त नसलं पाहिजेत, किंवा देशाच्या असू द्यात ना भक्त. तुम्ही देशाच्या असं राष्ट्रमातांच्या असा, राष्ट्रपितांच्या असा, त्यांना तुम्ही फॉलो करा ना. ह्या गोष्टींना माणसांना, हे पण कोण माणसं आहेत? हे जे खोटं बोलणारे लोक आहेत, जो म्हणतो की मैं बचपन में चाय बेचता था. साहेबांनी काल परवा स्टेटमेंट काय केलं तुमच्या माहितीसाठी सांगतो की मैं मेट्रो से जब मैं कोलकाता जाता था बचपन में. ठीक आहे. तर साहेबांचं वय कधी होतं? 34 वर्ष होतं. मेट्रो कधी आली? 1984. बरोबर. साहेब तेव्हा होते 34 वर्षांचे. मग 34 वर्षाचे मोदी साहेब बचपनमध्ये होते का हो? ह्या काय गोष्टी झाल्या पाहिजे का नाही? एवढं कसं अंध्या पद्धतीने तुम्ही फॉलो करायला लागले? ह्या गोष्टींवर विचार केला पाहिजे. साहेब म्हणतात मैं गरीब था. साहेबांची गाडी आज 27 कोटींची आहे. साहेब म्हणते मैं गरीब था. 1027 कोटी रुपये जवळपास त्यांचं विमान आहे. साहेब 10-10 लाख रुपयाचं आज जॅकेट घालतायत. मला सांगा, फकीर माणूस जर असता, फकीर माणूस जर आपण, तुम्ही बघितलं एक उदाहरण मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो. फकीर माणूस तुम्ही महात्मा गांधींना म्हणू शकता. ज्या वयामध्ये, त्या काळामध्ये महात्मा गांधी दुसऱ्या देशामध्ये जाऊन आले, तिकडं शिक्षण घेऊन आलेत. साहेब तर आपल्याला डिग्री दाखवायला तयार नाहीत. डिग्रीज त्यांच्याकडे नाही दाखवतील कुठं. तो विषय एकीकडे म्हणायचं फकीर आदमी आहेत, एकीकडे देशाला लुटायचं. आधी काय म्हणतात की फ्री देंगे. जिओ जसं केलं, आणलं. कारण का? तर VI यांना बुडवायची होती, वडापान बुडवायची होती, आयडिया बुडवायची होती. या गोष्टी आणल्या आणि त्याच्यानंतर यांना, अंबानींना, अदानींना वर केलं आणि यांनी देश आज विकण्याचं काम केलं. BSNL, भारतीय संचार निगम लिमिटेड, देशाची कंपनी होती, विकून टाकली नाही यांनी. याला, ह्या गोष्टींना उभारी दिली पाहिजे. तर यांनी प्रायव्हेटायझेशन आज वाढवायला लागले. एक साधं उदाहरण देतो मी, थोडा टाईम घेतोय पण साधं उदाहरण देतो. साहेब म्हणतात की प्रायव्हेटायझेशन करेंगे. मित्रा लक्षात घे, ऐक इकडं बघ, लक्षात घे. ज्यावेळेस रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन होईल, अदानी साहेबांकडे जर रेल्वे गेली, तर आज रेल्वेचं, मी इथून माझ्या गावाला 327 रुपये 360 रुपयानं काहीतरी आहे, त्याचं झोपून जाऊ शकतो. ठीक आहे. अदानी साहेबांकडे जर रेल्वे गेली, तर ह्या रेल्वे जर अदानींनी 1000 रुपये केली, तर माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आवाज बोलू शकत नाही. आज तुम्ही फोनचं रिचार्ज बघा कुठपर्यंत गेलं आहे. सामान्य माणूस बोलू शकत नाही. पंजाब अँड सिंडिकेट बँक आहे, बुडालीत. सामान्य माणूस बोलत नाही आहे. अशा जर बँक्स, उद्या माझं कोटकमध्ये अकाउंट आहे समजा, आज जर कोटक बँक बुडाली आणि ही प्रायव्हेटायझेशन झाली आणि हे जर बुडाली, तर मी कुणाकडे जायचं? ह्या प्रायव्हेटायझेशनला, ह्याकडे मोदी साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे आपल्या माध्यमातून, आणि लोकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. खरं काय हे बघा, राम मंदिर झालं, अभिनंदन आहे, जय श्रीराम. आम्ही पण म्हणतो, आमच्या मनात पण राम आहे, परंतु हाताला काम आणि मनात राम. ह्या गोष्टींवरती आज तरुणांनी गेलं पाहिजे. ह्या गोष्टींवरती विचार केला पाहिजे. ह्या गोष्टींवर हाताला राम मनात काम असं पाहिजे. मात्र हे सगळं चालू असताना व्यक्तीचा अंधभक्तपणा करू नये. खाजगीकरणावरती खूप काही बोललेलं आहे. खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये देशात चाललेलं आहे. काय सगळं वातावरण आहे? खूप आरोप केले.
एक मिनिट, मला दोन गोष्टी याच्यामध्ये एकतर सांगायला आवडतील की माझ्या एका मित्राने सांगितलं की मोदीजींची गाडी 27 कोटीची आहे, मोदींचं विमान अमुक अमुक किमतीचं आहे. सर्वप्रथम ते विमान असेल, ती गाडी असेल, ही मोदींची नसून ही देशाचे जे पंतप्रधान आहेत यांची आहे, म्हणजे ही देशाची संपत्ती आहे. उद्या जर त्या पंतप्रधान म्हणून का राहुल गांधी झाले तर ते राहुल गांधी पण त्याच गाडीतून प्रवास करतील, त्याच विमानातून. जर ते म्हणजे त्यांना विदेश नीतीबद्दल काही ज्ञान असेल आणि काही करण्याची क्षमता असेल आणि पहिलं म्हणजे प्रधानमंत्री जर झालेच अगदी चुकून माकून, म्हणजे कळते तुम्हाला काय आणि मी म्हणतो आहे, तर ते पण नक्की त्याच गाडीतनं प्रवास करतील, त्याच विमानातनं प्रवास करतील. दुसरी गोष्ट एक सामान्य व्यक्ती किंवा एक सामान्य नागरिक म्हणून मला सांगायची आहे, ती म्हणजे जी जनधन योजना होती, ज्याच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकासाठी बँकेमध्ये 0 बॅलन्स अकाउंट उघडण्याची एक योजना होती. त्या माध्यमातून आज प्रत्येक नागरिकापर्यंत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत याचा लाभ पोचतं आहे. आणि जर आपण बघितलं तर गांधी परिवारामधलेच एक सदस्य होते, त्यांचं नाव आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण त्या सदस्यांनी टिप्पणी केली होती की जेव्हा आम्ही 1 रुपयाची योजना काढतो त्यामधला त्याचा कितीतरी फक्त अंशच, कितीतरी पैसेच फक्त नागरिकांपर्यंत पोचतात. म्हणजे जी आजपर्यंत आपण घुसखोरी बघितली, जो भ्रष्टाचार बघितला, जो गांधी परिवारानेच मान्य केला होता आणि त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं, तो भ्रष्टाचार कुठेतरी या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे मोदी सरकारच्या दरम्यान आलेली योजना आहे याच्या माध्यमातून ते थांबलं गेलं. मग आता इलेक्ट्रॉन बॉन्डचा जो सगळा विषय आहे त्याच्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप होतो, ते काय आहे मग? इलेक्टोरल बॉन्डच्या आत्ता जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने काल का परवाच माझ्या मते सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या डोनेशन आहेत त्या डोनेशनचा जो अल्फा न्यूमरिकल नंबर आहे की कुठल्या पक्षाने किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीने किंवा कुठल्या कंपनीने कुठल्या पक्षाला किती अमाऊंट डोनेट केली हे तुम्ही डिस्क्लोज करा. तर SBI तर लवकरच ते डिस्क्लोज करेल. याच्यामध्ये अडाणीने किती केली, अडाणी त्याच्यामध्ये दिसतोय का, काँग्रेसला करणारे कोण आहेत, भाजपला करणारे कोण आहेत, आम आदमी पार्टीला कोण आहेत, याच्यामध्ये आपल्याला साफ बघायला मिळतंच आहे. जनधन योजनेच्या त्या संदर्भामध्ये त्यांनी बातचीत केलेली आहे, इलेक्ट्रॉन बॉन्डबद्दल पण बोललेलं आहे. काय आहे एकंदरीत आता ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन पण हे सगळं निवडणुका होणार आहे? जनधनचा त्यांनी आपण मुलाखत ही काही चालू आहे, सुरू झाल्यापासून एकच टार्गेट आहे त्यांचं, जनधन म्हणजे सांगायला सुद्धा योजना नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जनधनचं सांगतो की गावाकडं अनेक लोकांना पैसे येत आहेत का, तर येत आहेत. किती 3 महिन्यात 500 रुपये महिना आहे, बरोबर येतात आहे म्हणजे? हो आहेत, मान्य करतो येतात. पण मला मित्राला सांगायचं आहे, तुला जर 500 रुपये महिन्याला दिले तर तुझं महिनाभर ढकल का घर? साधा प्रश्न आहे. 500 रुपयामध्ये घर धकतं का? आज मी एखाद्या आमदाराला सांगतो 500 रुपये द्या घरीच बसा, तुमचं घर दाखवा, असू द्या, किंवा डायरेक्ट देऊ आपण पंतप्रधानाला देऊ 500 रुपये घ्या साहेब घरीच थांबा, तुमचं घर दाखवा, दाखणार आहे का? नाही दाखणार. एकीकडे जनधनच्या माध्यमातून 500 द्यायचे, तेच मागायचे चांगलं, आणि लाखोंची लूट करायची. ज्या सोयाबीनला 9,000चा भाव होता आज 4,000 आहे मित्रा. 5,000 रुपये पर क्विंटलनं तू मायनस आहेस. आमच्या तिकडे 20-20 क्विंटल असू द्यात किंवा अनेक क्विंटलांनी मग 5-5 हजारांनी जर बघितलं तर लाखांमध्ये लूट करायची आणि 500 रुपये महिन्याला द्यायचं. आणि आमच्यासारख्या हे मान्य करणाऱ्या ह्या लोकांनी अंधभक्त काय म्हणतात की जनधनच्या माध्यमातून आम्हाला 500 रुपये लागेल. मग ह्या गोष्टी तुम्ही आधी स्पष्ट करा, ह्या क्लिअर करा. दुसरी गोष्ट मी त्यांनी सांगतो की हे जो काय आज हे चालवलं आहे हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालवलं आहे हा विषय की गाड्या एवढ्या घ्यायच्या, कोटे एवढे घालायचे. त्याला मला लाल बहादूर शास्त्रींचं उदाहरण सांगायला आवडेल की लाल बहादूर शास्त्रींनी ह्या ज्या काही गाड्या आहेत नॉर्मली त्या गव्हर्नमेंटच्या गाड्या वापरल्या, ज्या भेटायच्या त्या त्यांनी कधीही मोठ्या पद्धतीच्या वापरल्या नाहीत. एक गोष्ट पण तुमची जर इच्छा असेल सांगू का गोष्ट? ती एक गोष्ट होती, लाल बहादूर शास्त्री यांना 60 रुपये महिना भेटायचा, बरोबर. तर 60 रुपयापैकी 55 रुपयामध्ये त्यांचं महिन्याचं सगळं घर खर्च धाकायचं. 5-5 रुपये त्यांची बायको काय करायची, सेव्ह करून ठेवायची. एक त्यांचा कामगार आला आणि लाल बहादूर शास्त्रींना म्हटलं की माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही आहे, मला 60 रुपये पाहिजेत. 12-5-60 वर्षभराचे 60 रुपये जमा झाले होते. तर लाल बहादूर शास्त्रींच्या धर्मपत्नीने ते 60 रुपये त्यांना दिले, त्या काम करणाऱ्यांना. मग लाल बहादूर शास्त्री म्हटले की तुझ्याकडं हे पैसे कुठून आले 60 रुपये? तर त्या म्हणाल्या की तुमच्या महिन्याच्या पगारातून 5-5 रुपये मी वाचवले आणि याचे 60 रुपये केले आणि मी तेच 60 रुपये दिले. तर दुसऱ्याच दिवशी लाल बहादूर शास्त्रींनी सरकारला लेटर लिहिलं की माझं काम 55 रुपयामध्येच भागतं, मला वरचे 5 रुपये देऊ नका. असे होते देशांचे पंतप्रधान. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. अजून मी इलेक्ट्रॉल बॉन्डचा तुम्ही प्रश्न उचललात. माझ्या मित्रांनी मान्यच केलं की अंधभक्त आहे.
मित्रा इलेक्ट्रल बॉन्डचा तो सुद्धा त्यांनी डिस्क्लोज केला आहे. इलेक्ट्रल बॉन्डचा तो आता मी तो सुद्धा फोन काढून तुम्हाला दाखवू शकतो की कुणाकडे गेलेत. पुलवामा अटॅक झाल्याच्या नंतर पाकिस्तानाकडून भारत देशाला पैसे आलेले आहेत हे ठामपणे मी सांगतो. चीनकडून आपल्याला पैसे आलेले आहेत. आपल्या पुण्याचा आदर पुनावाला यांच्याकडून 52 कोटी रुपये आपल्या भारतीय जनता पार्टीला कोरोना काळात आलेले आहेत. का तर त्यांना कोवॅक्सिन का मी विचारतोय कोवॅक्सिन का कोविशिल्ड जे कोणते आहे त्यांना जे शील्ड बनवायची होती म्हणून त्यांनी 55 कोटी रुपये दिलेत. ह्या लोकांना इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून देत होते. मग ह्या गोष्टी तुम्ही आहेत, या गोष्टींचा तुम्ही विचार करा ना. साधे प्रश्न आहेत, याच्यावरती विचार झाला पाहिजे. एकीकडे मोदी विरोध आणि एकीकडे मोदी समर्थन या सगळ्या गोष्टी चालू असताना काही विद्यार्थी देखील आपल्यासोबत आहेत, काही तरुण देखील आपल्यासोबत. ह्या विषयांना सोडून या विषयांना धरून देखील काही विषय असू शकतात का? कारण की हा आरोप प्रत्यारोप चालत राहणार आहे. मला काय वाटतंय की मोदी किंवा राहुल गांधी आमच्याकडून नातेवाईक नाहीत. जर मला कुठल्या नेत्याचे विचार आवडले त्या नेत्याला किंवा त्यांच्या विचाराला किंवा त्यांच्या विकासाला समर्थन द्या, पण ते कुठं चुकत असतील तर त्यांचे कान खेचणं देखील आपलं काम आहे. मोदी साहेबांना 370 कलम हटवली, अभिनंदन. 300 राम मंदिर बांधलं, अभिनंदन. पण समर्थन आहे माझं, पण भ्रष्टाचार कमी झाला का? आज ही सरकारी कामकाजाला गेलं तर साधा फेरवड्याला 5,000 रुपये जातात, 5,000 रुपये, आणि मोदी साहेब देतात 500 रुपये. सगळं चाललं आमचं इथं चाललं की सगळं. पण घर बांधायला 3 लाख रुपये. 3 लाखात कुठलं घर सांगा? अहो गाडी 1.5 लाखाला यायला आहे. गाडीवर आहेत 2 सीटर आणि घरात माणसं आहेत 10 आणि त्याला 3 लाखात कसं घर होणार? माझं समर्थन आहे. देशासाठी काय नीती आयोग त्या काहीतरी योजना केल्या, समर्थन आहे. पण देशातली बेरोजगारी कमी झाली का? माझं म्हणणं आहे तुम्ही कुठलं विचारावं तर विचाराला प्रोत्साहन द्या ना. पण कुठला नेता जर चुकत असेल तर त्याला तुम्ही त्याच्या कान खेचायचं काम आहे. आपण मतदान करत आहोत, कुणाचे कार्यकर्ते नाहोत. पण हे काय झालं ते म्हणतात की आमचा आमदार खासदार येत नाही, नेते. अरे प्रत्येकजण कार्यकर्ता झाले. कार्यकर्त्यापाशी कोण येणार आहे? कार्यकर्ता तुम्ही आधी मतदान करते व्हा, आपोआप नेता आपल्या घरी येईल, हे माझं मत आहे. तेव्हा नेत्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जो काम करेल त्याचं कौतुक करा, जो काम करणार नाही त्याचे कान खेचा. असं तर काय सगळं एकंदरीत त्याचं म्हणणं बरोबर आहे. विरोध प्रतिविरोध चालतच राहणार आहे. पण खऱ्या अर्थाने आज बघितलं आपण प्रायव्हेट सेक्टरमधले जे युनिव्हर्सिटी आहेत, ST SC OBC या मुलांच्या स्कॉलरशिप बंद केलेल्या आहेत. दरवर्षी किती मुलं बाहेर पडत आहेत, या गोष्टीकडे एक विद्यार्थी म्हणून बघितलं पाहिजे. आज ग्रामीण भागाकडे जर आपण बघितलं तर ज्या ग्रामीण भागाच्या ज्या समस्या आहेत त्या खरंच सोडवल्या जात आहेत का? फक्त विरोध करून चालणार नाही. तर एक विद्यार्थी म्हणून या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे. आणि येणारी जी निवडणूक आहे या गोष्टीकडे खरंच एक पारदर्शक म्हणून डोळेसरने आपण बघितलं पाहिजे. अंधभक्त म्हणून चालणार नाही. अन्य गोष्टी आहेत, एक विद्यार्थी म्हणून आपण त्याच्याकडे एकदम पारदर्शक नजरेने बघितलं पाहिजे. बरं, हे सगळं झालं. आता एक रॅपिड फायर घेऊयात आणि हा सगळा आपला जो चर्चा आहे ते आपण थांबूयात. येत्या इलेक्शनच्या काळामध्ये 400 पारचा नारा आपण दिलेला आहे, तुम्ही दिलेला आहे सगळा 400 पारचा नारा. 400 पारचा नारा करून घेण्यासाठी किंवा एकंदरीत ही जी लोकसभेची निवडणूक आहे ती पार पाडण्यासाठी कोणत्या विषयांना घेऊन हे जे आहे इलेक्शन जे आहे, ही निवडणूक जी आहे ती पार पडली पाहिजे? काय वाटतं विषय? मी इथे बरं, विषय बोल ना. विषय कुठल्या विषयावरनं घेऊन झाली पाहिजे? ही म्हणजे 2000 म्हणजे पाणी पुरवठा एक पॉईंट आहे. पाणी पुरवठ्याला घेऊन झाली पाहिजे. परराष्ट्र धोरण असेल, फॉरेन डिप्लोमसी, त्याच्यावरती आपण बघितलं की आज भारताचं जे पोझिशन फॉरेन डिप्लोमसी याच्यावर घेऊन झालं पाहिजे इलेक्शन. कशावर झालं? चांगल्या पॉलिसी मेकिंगमध्ये आणि फ्युचर भारताचं भविष्य लक्षात घेऊन पॉलिसी मेकिंगच्या माध्यमातून झाली पाहिजे. पॉलिसी मेकिंगच्या माध्यमातून झाली पाहिजे. मला सरकारला एवढंच सांगायचे की जे मोठमोठ्याले ते सभा घेतात त्याला 20 कोटी समजा असं निधी लागते, त्याला तेच पैसे वाचून जर आपण गरिबाला मदत हे केली तर तेवढीच मदत होईल. गरिबांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून झाली पाहिजे इलेक्शन. कुठल्या दृष्टिकोनातून झाली पाहिजे? एम्प्लॉयमेंट आणि एज्युकेशन. एम्प्लॉयमेंट आणि एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून इलेक्शन झाली पाहिजे. अजून कोणती झाली पाहिजे? ज्या गोष्टीनं देशाला आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये काहीतरी बदल घडेल अशा गोष्टीचे मुद्दे जर माझ्यासमोर आले तर मी नक्कीच मतदान त्या पार्टीला करेल. बरं, काय असेल मुद्दा? म्हणजे ग्रामीण भागातील रोजगार बघून इलेक्शन करायला पाहिजे. ग्रामीण भागातले मुद्दे बघून इलेक्शन केलं पाहिजे. शेतकरी विकास झाला पाहिजे, त्याचबरोबर तरुणांना रोजगार देखील भेटलं पाहिजे. आज आपण बाहेर देशात जर पाहिलं तर तरुणांना हा रोजगार असतो, कारण तिथे स्किलफुल एज्युकेशन दिलं जातं किंवा हायर एज्युकेशन त्या प्रकारे दिलं जातं. त्याची टेक्नॉलॉजी पाहिलं जर भारतातला युवक हा बाहेर देशात शिकायला जातो, तर तीच जर टेक्नॉलॉजी आपण भारतात आणली तर भारतातला युवक हा भारतातच राहून एक भारताचा चांगला विकास होईल असं मला वाटतं. टेक्नॉलॉजीला घेऊन इलेक्शन पाहिजे त्याचं म्हणणं. इलेक्शन कुठलं? एकतर लोकशाही, भारतात लोकशाही आहे, डेव्हलपमेंट आणि शेतकरी, कारण की ॲग्री आपण हे देश आहे, कृषीप्रधान देश आहे, आणि ग्रामीण भाग आणि शहरीकरण याच्यातली जी दरी आहे ती कमी करण्यासाठी इलेक्शन झाले पाहिजे. कशाच्या आधारावर इलेक्शन? कृषी, आरोग्य आणि शिक्षण.
एकंदरीत ह्या सगळ्या तरुणांकडनं जाणून घेतल्यानंतर डेव्हलपमेंट असेल, शिक्षण असेल, एज्युकेशन असेल, त्याच्यानंतर रोजगार असेल, या सगळ्या विषयांना घेऊन, महागाई असेल, या सगळ्या विषयांना घेऊन हे जे इलेक्शन आहे, ह्या ज्या निवडणुका आहेत त्या पार पडल्या पाहिजे. कुठल्याही प्रकारचं धार्मिक वातावरण तयार करून हे इलेक्शन पार पडायला नको, असं देखील ह्यांच्या एकंदरीत बोलण्यातून आत्तापर्यंत समोर आलेलं आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.